मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी या पडेगाव रोडवर आलेलो आहे आणि या पडेगाव रोडमुळे या ठिकाणी जे नावी समाजाचं दुकान आहे त्यांचं दुकान ह्या पाडापाडीच्या याच्यामध्ये गेल्यामुळं हे आता त्याच्या उघड्यावर टेबल खुर्ची टाकून या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करतायत। तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण खेडेगावामध्ये राहत होतो त्यावेळेस आपले आई वडील आपल्याला बाजाराच्या ठिकाणी अशा प्रकारचं कटिंग करायला नेत होते। शाळेमध्ये असताना आपण कटिंग करायची म्हटलं की ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी आपण त्या ठिकाणी जायचो आणि त्या उघड्यावर खाली बसून पोत्यावर कटिंग करीत होतो। त्याचीच आठवण मला या ठिकाणी आली आणि हे कटिंग दाढी करणारे व्यवसाय मला हे दिसलं आणि मी या ठिकाणी त्यांच्याशी आता गप्पा करूया। पहिलं कुठं होतं दुकान तुमचं? हो, समोर होतं। समोर होतं, समोर त्या दुकानामध्ये। बरं, त्या अतिक्रमणामध्ये पाडलं वाटतं। तुमचं स्वतःचं होतं? स्वतःच दुकान होतं, सेपरेट होतं। बरं, आता हे किती दिवसापासून करता इकडं? एका महिन्यापासून। बरं, आणि आता येतात का लोक इकडं? कम आहे ना, धंदा कम होता। हां, तुमचं स्वतःच दुकान होतं? बरं, मग आता त्याला काही पर्याय? हां, चालू आहे। बरं, राहायला कुठे आहे तुम्ही? गावातच पडेगाव। पडेगावातच राहता? पहिले असं दुकानासारखा धंदा होत नसेल? नाही नाही, तुरळक लोक येत असतील। दुकान असताना किती रुपये भेटायचे दिवसातून? रोजगार निघून जाते, रोजगार की दुकानात तरी 400-500 रुपये? आणि आता? 200-300। बरं, मग आता किती दिवस करायची इथं असं वर? हां, उद्या काही आठात लहान माणसं आहे, रोड करायचं हे काम झालं, एखादी काम झालं तर 8 तास झालं। बरं, मग आता तिथं जे दुकान होतं त्या तिथं नाही करता येणार? नाही, आता ते काम चालू होणार। हां, मग तुम्हाला कुठं दुसरीकडे जागा दिली का? नाही नाही, जागा नाही दिली। नाही दिली? तुम्ही मागणी नाही केली? आमच्या केलं काय, कोण आहेच नाही कोण काय? नाही, ती तुमची स्वतःची जागा असेल ना? नाही नाही, स्वतःच होते आमची। स्वतःची नव्हती का? बरं बरं, त्याच्यामुळं तुम्हाला काही करता नाही आलं? नाही। काय नाव आहे तुमचं? दिगंबर? दिगंबर बोर्डे, राहणार पडेगावचे। बाबा, तुम्हाला लहानपणची आठवण आली का? लहानपणची आठवण आली का? काम करणार पहिले आपले खेडेगावामध्ये बाजारामध्ये आपण कटिंग हे ते करायचो, आता तशी आठवण आली का तुम्हाला? हां, कारण आता अशी दुकानं दिसत नाहीत ना। आता मोठाले चांगले पॉश दुकानं आहे का नाही?
आहे